नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो. अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण नेहमीच राजकारणावर चर्चा करतो किंवा एकमेकांशी बोलतो किंवा मी तुमच्याशी केवळ राज्यातल्या राजकीय विषयांवर संवाद साधतो, संपर्क करतो. पण मला असं कधीतरी वाटतं, अनेकदा वाटतं की जे इतरही चांगले विषय अनुभवातून माझ्या भोवती घोळत असतात, माझ्या मनामध्ये घोंगावत असतात, ते विषयसुद्धा तुमच्यासमोर मांडायला हवेत. म्हणजे एक विषय गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात घोळतो आहे. अचानक मला त्या माझ्या आवडत्या लेखकाची वारंवार या दिवसांमध्ये आठवण येते. अर्थात आठवण यायलाही कारण असं की माझ्याकडे बराचसा वेळ या दिवसांमध्ये होता आणि मी माझ्या लायब्ररीमध्ये त्या लेखकानं मला आपणहून दिलेली स्वतःची सही केलेली पुस्तकं मी वाचत बसलो होतो. अर्थात ती यापूर्वीही अनेकदा वाचली आहेत. किंबहुना ते मला नेहमी म्हणायचे की हेमंत, तू ही माझी पुस्तकं वाचत चल आणि त्या पद्धतीने भाषा वापर. तुला फारसं कुठे वाचन करण्याची गरज पडणार नाही, केवळ अवलोकन कर, म्हणजे तुला छान बोलता येईल. त्या लेखकाचा म्हणजे काही पत्रकारांचा किंवा लेखकांचा जसा माझ्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पगडा आहे तसा त्याही लेखकाचा आहे. तर मित्रांनो, त्या लेखकाची मला आठवण येताना त्याच्या कुटुंबाबद्दल पण मला सतत वारंवार या दिवसामध्ये आठवणीन मी अस्वस्थ होतो आहे. मला असं वाटतं किंवा आपण नेहमीच सगळे बघतो की ज्यांना मूलबाळ नाही ते खूप दुःखी असतात, नाही का? पण ज्यांना मूलबाळ होतं, मुलं होतात आणि ती मुलं मोठी झाल्यानंतर, हाताशी आल्यानंतर, ऐन तारुण्यात तडकाफडकी देवाघरी जातात, अशा मातापित्यांचं दुःख देखील खूप डोईजट ठरणारं असतं. त्यांना ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत न विसरता येणारं असतं. पण सगळ्यात मोठं दुःख कुठलं माहिती आहे? मूल होऊ नये एक दुःख, मूल झाल्यानंतर देवाघरी जाणं नक्की तेही मोठं दुःख आहे. पण मुलं झाल्यानंतर जर ती नालायक, व्यसनी, उद्धट, उर्मट किंवा आईवडिलांचा सतत अपमान करणारी, कुटुंबाला अस्वस्थ करून सोडणारी जर जन्माला येत असतील, मोठी होत असतील, तर त्यासारखं दुःख मित्रांनो कुठल्याही मायबापाचं असूच शकत नाही. म्हणून मी हे कायम अगदी लहानपणापासून लक्षात ठेवलं होतं की काहीही झालं तरी माझ्या वडिलांना दुरुत्तरं करायची नाहीत. ते जेव्हा गेले तेव्हा मी तब्बल 30 वर्षांचा होतो. पण मला आठवतं की वयाच्या 30व्या वर्षापर्यंत म्हणजे जाईपर्यंत मी कधीही त्यांच्याशी उद्धट, उर्मट वागलो नाही किंवा त्यांना दुरुत्तर केले नाही. अनेक वैचारिक मतभेद होते, त्यांच्या काही न पटणारे स्वभाव, गुणदोष, स्वभावदोष मला आवडत नव्हते. परंतु त्या वडिलांच्या चुका काढाव्या एवढा मी तेव्हा मोठा नव्हतो आणि म्हणून अनेकदा त्यांचा कुठलाही त्रास झाला तरी त्यांना शेवटपर्यंत दुरुत्तर केले नाहीत. या लेखकाच्या बाबतीत मात्र तसं नव्हतं. आणि मला नेमकं हेच सांगायचं आहे, विशेषतः जे या क्षणी माझा हा व्हिडिओ बघताहेत त्यांचे आईवडील जर खूप मोठे असतील, या समाजात नामवंत असतील, प्रसिद्धीच्या झोतात असतील, त्यांचं कर्तृत्व आणि कर्तबगारी फार मोठी असेल,
त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनी, म्हणजे ती पत्नी असेल किंवा मुलगी असेल किंवा मुलगे असतील, त्यांनी त्या कुटुंब प्रमुखाचं नाव खराब होईल असं वर्तन अजिबात करता कामा नये. किंबहुना तो कुटुंब प्रमुख जेव्हा केव्हा घरात येतो तेव्हा त्याला अपमानित करणार नाही. आपण त्याच्याशी चांगलं वागू. त्या आपल्या वर्तनामुळे तो कायम आनंदी राहून आणखी पुढे जाईल. हे असा प्रयत्न ज्या कुटुंबात जी मुलं, जी पत्नी करतात, जे कुटुंब सदस्य करतात, त्या माणसासारखा सुखी या जगात कोणीही नसतो. आणि हे क्वचित घडतं मित्रांनो. अलीकडे वाममार्गानं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक नेत्यांकडे, अधिकाऱ्यांकडे, दलालांकडे, व्यापाऱ्यांकडे, सरकारी कर्मचाऱ्यांकडे किंवा राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या आमदार खासदारांकडे, प्रत्येकाकडे खूप पैसा आला आहे. असा एखादा दुसराच तुम्हाला आढळतो की ज्याची भूमिका या राजकीय माध्यमातून पैसे मिळवण्याची नसते, परंतु हे पैसे त्याच्याकडे चालत आलेले असताना त्याच वेळी दुसऱ्या बाजूनी त्याचं कुटुंब नक्की उद्ध्वस्त होत असतं. कितीतरी उदाहरणं मला माहिती आहे. या लेखकाच्या बाबतीमध्ये तेच की अत्यंत भावनाप्रधान हा लेखक, अत्यंत इमोशनल आणि या राज्यातला सुप्रसिद्ध अगदी टॉपचा लेखक. पण त्याच्या दोन्ही मुलांनी त्याला न शोभणारं वर्तन करून त्याला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत अतोनात दुःख दिलं. किंबहुना त्याच्या लक्षात आलं होतं की माझ्या पश्चात हा माझा मुलगा किंवा ही माझी मुलगी किंवा हे माझे दोन्ही अपत्य माझ्या घराची, माझ्या नावाची राख रांगोळी करणार आहेत. आणि मित्रांनो, नेमकं तेच घडलं. म्हणजे तो जिवंतपणी असताना बाहेर प्रसिद्धीच्या झोतात होता. माणसं त्याची सही घ्यायला तरसायचे, वाट पाहायचे, रांगेत उभे राहायचे. आणि घरात आल्यानंतर या लेखकाला त्याची ही मुलं अतिशय घाणेरड्या वर्तनातून मानसिक यातना द्यायचे. किंबहुना त्याचा व्यसनी मुलगा, त्याला असं वाटायचं की हा माझ्या आधी जर गेला तर मी देवाचे आभार मानेन. मित्रांनो, हे असं कोणाच्याही घरात घडता कामा नये. आता नेहमीप्रमाणे आपण आपल्या राजकीय विषयाकडे वळू. मित्रांनो, मी तुम्हाला एक फार महत्त्वाचं सांगतो की मला असं वाटतं, आता माझा हा व्हिडिओ करत असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येऊन या राज्याची सूत्र हाती घेऊन जेमतेम 1 महिना उलटला आहे. पण एक फार चांगली गोष्ट जी मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांचा अवमान होईल, त्यांना खाली मान घालावे लागेल, असं कुठलीही वर्तणूक त्यांच्या हातून घडताना तुम्हाला दिसत नाही. किंबहुना त्यांच्या विरोधकांना ती शोधूनही सापडत नाही. त्याच वेळी मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांचा अनुभव, त्यांचे विचार, त्यांचं संघटन कौशल्य, त्यावर स्वतः एकनाथ शिंदे, मी फार मोठा, मी या राज्याचा मुख्यमंत्री, या भूमिकेतून अजिबात न वावरता ते त्यांच्या विचारांचं आदानप्रदान एकमेकांमध्ये करत असतात. किंबहुना शिंदे हे एखाद्या मोठ्या भावासारखं फडणवीसांचे विचार अंमलात आणत असतात. आणि त्यामुळे तुम्हाला म्हणून सांगतो की या राज्यामध्ये लवकरच तुम्हाला आमूलाग्र बदल झालेले नक्की दिसतील. कारण राज्य मित्रांनो, 42 वर्षाचा राजकीय पत्रकारितेचा मला अनुभव आहे.
मीडिया असेल, राजकारण असेल, सत्ता असेल, मंत्री असतील, नेते असतील, हे राज्य फार रसातळाला मित्रांनो गेलेलं आहे. आणि अलीकडल्या काही काळात तर ते झपाट्यानं रसातळाला गेलं आहे. झपाट्यानं आपण मागे आलो आहोत. आपल्याला आता फार वेगळा विचार जर केला तरच प्रगती करणं शक्य आहे. अन्यथा ये रे माझ्या मागल्या पद्धतीनं आपल्या राज्याचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही, हे मी तुम्हाला मागेही म्हणालो होतो. उदाहरणार्थ मित्रांनो, या राज्याची MPSC, महाराष्ट्र स्टेट पब्लिक कमिशन, मित्रांनो त्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या तुम्हाला मिळत असतात. परंतु माझ्या असं लक्षात आलं, किंबहुना फडणवीसांसारख्या अनेकांच्या हे लक्षात आलं आहे की त्यावर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लबाड, चतुर, स्वार्थी नेत्यांनी आणि त्यांच्या पाठराख्या काही बदनाम अधिकाऱ्यांनी अक्षरशः कब्जा केला आहे. सध्या किशोरराजे निंबाळकर मला असं वाटतं MPSCचे प्रमुख आहेत. त्यांची नक्की उचलबांगडी होईल, कारण या MPSCच्या माध्यमातून केवळ पश्चिम महाराष्ट्राला नाही, किंबहुना विशिष्ट वर्गाला नव्हे तर अख्ख्या राज्याला योग्य तो न्याय मिळायला पाहिजे, या भूमिकेवर आता फडणवीस आणि शिंदे दोघंही आलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की नेमका काय गोंधळ होतो आहे. किंवा तुम्हाला म्हणून सांगतो की साहित्य क्षेत्रात तर जाणून बुजून चुकीचा पायंडा घातला गेला आहे. आणि जे नेमकं उत्तम साहित्य होतं ते साहित्य कसं कचऱ्यात फेकल्या जाईल आणि खोटा इतिहास, खोटं साहित्य, चुकीचं साहित्य किंवा खोटा राजकीय इतिहास, राजांचा इतिहास कसा सांगितला जाईल आणि जातीपातीचं राजकारण वाढीस लागून जे जात्यंध आणि पाक विचारांचे मुसलमान आहेत त्यांचं कसं महत्त्व वाढेल, त्यावरही काही तुम्हाला माहिती आहे चालाक, बदमाश कोणते ते नेते त्यांनी अतिशय धूर्तपणे या अशा क्षेत्रांवर आक्रमण केलं आहे. आणि म्हणून फडणवीसांना, संघ परिवाराला, भाजपाला आता हे जे गैरप्रकार आपल्या राज्यात वाढीस लागले होते त्यावर नियंत्रण कसं आणायचं, त्यांच्या मनात विचारचक्र घोंगावत होतं. जरी फडणवीस किंवा भाजप गेल्या 2.5 वर्षात सत्तेत नव्हते तरीही ते या साऱ्या वाईट प्रकारांवर लक्ष ठेवून होते आणि त्यांचं विचारमंथन सुरू होतं. विशेषतः त्यांना संघ परिवारातले जे अतिशय बुद्धिमान विचार करणारे अभ्यासू मंडळी आहे ते नेमकं गायडन्स करत होते. आणि मित्रांनो, त्यातूनच अगदी अलीकडे नागपूरच्या पण मुंबईत सध्या असलेल्या, वास्तव्यास असलेल्या विश्वास पाठक यांची समन्वयक म्हणजे कोऑर्डिनेटर म्हणून फडणवीसांनी नियुक्ती केलेली आहे. जरी पाठक हे संघ आणि भाजपचे समन्वयक असले तरीही मला असं वाटतं की पाठक यांना केवळ भाजप आणि संघ असा समन्वय साधण्यासाठी नियुक्त केल्या गेलेलं नाही, तर शिंदे यांची शिवसेना आणि फडणवीसांची भाजप त्या दोघांमध्ये कसा योग्य समन्वय साधला जाऊन काही वाईट प्रकार, काही वाईट प्रवृत्ती कशा मोडून काढल्या जातील त्यावर मोठ्या खुबीनं पुढल्या काही काळात झपाट्यानं पाठक, फडणवीस किंवा जे उत्तम विचारांचे या राज्यातले विचारवंत आहेत
ते सारे जोमानं आणि जोशात कामाला लागणार आहेत. उदाहरणार्थ, सागरी संरक्षण करणारे कोळी बांधव. तुम्हाला माहिती असेल की विशेषतः या मुंबईपासून किंवा धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये, मी हा विषय देखील तुम्हाला मागे सांगितला होता, किंवा कोकण किनारपट्टीमध्ये जे अनेक हिंदू कोळी बांधव होते किंवा आहेत, त्यांचं काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मोठ्या झपाट्यानं, युक्तीनं, पैशांचं आमिष दाखवून त्यांचं धर्मांतर घडवून आणलं. हे धर्मांतर कसं रोखलं जाईल, किंवा अनेक असे MPSC सारखे किंवा चुकीचा इतिहास सांगणारे जे अनेक चुकीचे पायंडे या राज्यामध्ये कसे रचल्या गेले, खुबीनं आपलं राज्यातलं वातावरण गढूळ करून त्यातली नेमकी पवित्रता कशी नष्ट केल्या गेली, त्यावर आता विचारमंथन सुरू आहे. आणि त्यातलंच महत्त्वाचं पुढलं पाऊल म्हणजे विश्वास पाठक यांची या राज्याची समन्वयक म्हणून नियुक्ती. मला असं वाटतं की पाठक यांच्या बरोबरीने जवळपास राज्यामध्ये 40 वेगवेगळे विचारवंत ह्या अशा भूमिकेतून काम करणार आहेत. आणि जे चुकीचे पायंडे या राज्यातल्या ह्या अशा जात्यंध, लबाड, संधी साधू, मी नाव घेत नाही, तुम्हाला माहिती आहे त्यातला सगळ्यात बदमाश कोण आहे तो, या सगळ्या नेत्यांनी, त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक काही बदमाश गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जे चुकीचे पायंडे इथे पाडले, ते सारे वेगळ्या पद्धतीनं इतिहास जमा करून एक वेगळा पूर्वीचा उत्तम महाराष्ट्र इतर राज्यांसमोर कसं आदर्श ठेवेल त्याचा प्रयत्न फडणवीस मोठ्या खुबीनं आणि युक्तीनं पुढल्या काळात करणार आहेत. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.